नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या दुसऱ्या मेरिट लिस्ट संदर्भात। तर बघा, ITIची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। आता मेरिट लागल्यानंतर पुढे काय करायचे त्या संदर्भातचे काही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबतच अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचे आणि सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। ITIचं जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, ITIची दुसरी मेरिट लिस्ट जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे। कशा पद्धतीने लागलेली आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रेड जे आहेत मिळालेले आहेत त्या संदर्भातची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर पुढे काय करायचं आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। पाहू शकता बघा, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे। तर बघा, आता ह्या ठिकाणी 27 जुलैला म्हणजेच आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमची जी काही यादी ती लागलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी SMS द्वारे देखील कळवण्यात आलेले आहे। ज्यांचा नंबर त्या ठिकाणी लागलेला आहे त्यांना SMS द्वारे कळवण्यात आलेले आहे। मी तुम्हाला मेसेज देखील दाखवतो। विद्यार्थ्यांना आलेले जे काही मेसेज आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगितलं आहे। तर SMS द्वारे देखील विद्यार्थ्यांना कळवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमचा यूजर ID जो आहे यूजर ID आणि पासवर्ड टाकून देखील तुमचं जी काही माहिती ती चेक करू शकता। तुम्हाला जो काही ट्रेड आहे तो मिळालेला आहे किंवा नाही तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील चेक करू शकता। आता बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की बघा, ह्यामध्ये मित्रांनो काही चेंजेस झालेले आहेत। आता ह्या जो काही दुसऱ्या फेरी आहेत या दुसऱ्या फेरीमध्ये तुमचे काही चेंजेस झालेले आहेत। चेंजेस अशा पद्धतीचे आहेत बघा, पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला पहिल्या नंबरचा जर ट्रेड लागला तर तुम्हाला ते घेणे आवश्यकच होतं, ठीक आहे। दुसऱ्या नंबरपासून ते 100 नंबरपर्यंत जर तुम्ही ट्रेड कोणताही घेतला किंवा घेतला नाही तरी देखील तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी पात्र राहणार होतात। परंतु ह्या फेरीपासून हा जो काही नंबर आहे तो या ठिकाणी चेंज होत असतो। म्हणजेच तुम्हाला बघा, आता पहिल्यापासून पहिला, दुसरा आणि तिसरा तीनही ट्रेडपैकी कोणताही जर ट्रेड तुम्हाला लागला असेल, पहिल्या 3मध्ये कोणताही ट्रेड तुम्हाला मिळाला असेल तर तो तुम्हाला ट्रेड घ्यावाच लागणार आहे। जर तुम्ही तो ट्रेड घेतला नाही तर पुढच्या कुठल्याच फेरीसाठी तुम्ही पात्र नाहीत, ठीक आहे। जर तुम्ही तो ट्रेड घेतला तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत, म्हणजेच तिसऱ्या राऊंडसाठी पात्र नाहीत। आणि जर तुम्ही हा ट्रेड घेतला नाही तरी देखील तुम्ही पुढच्या ट्रेडसाठी त्या ठिकाणी पुढच्या राऊंडसाठी पात्र राहणार नाहीत। त्यामुळे ज्यांचा जो काही ट्रेड आहे बघा, पहिल्या नंबरचा समजा तुमचा इलेक्ट्रिशियन आहे, दुसऱ्या नंबरला तुमचा समजा फिटर आहे, नंतर तिसऱ्या नंबरला समजा तुमचा डिझेल मेकॅनिक आहे, ठीक आहे, डिझेल मेकॅनिक आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचे, या तीनही पैकी कुठलाही नंबर लागला असेल तुमचा, पहिला लागो, दुसरा लागो, तिसरा लागो, तरी तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे। तीनही पैकी कुठलाही जर तुम्हाला ट्रेड लागला असेल तर तुम्हाला त्याला ॲडमिशन करावंच लागणार आहे। कारण जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही पुढच्या कोणत्याच राऊंडसाठी पात्र नाही, तिसऱ्या फेरीसाठी तुम्ही पात्र नसणार आहात। सर्वांनी काळजीपूर्वक बघून घ्या। तुम्हाला उदाहरणासहित समजून सांगितलेलं आहे। पहिल्या 3 पैकी जे काही ट्रेड तुम्ही टाकलेले होते त्यापैकी पहिल्या 3 पैकी जो काही ट्रेड तुम्हाला मिळाला असेल त्याला तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे। जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत। बघा, कशा पद्धतीने दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे, उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। बघा, उमेदवाराने सादर केलेल्या पहिल्या 3 विकल्पांपैकी बघा, पहिले जे काही 3 विकल्प आहेत, पहिले 3 जे काही ऑप्शन आहेत, पहिले 3 जे काही ट्रेड आहेत त्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी एक निवडावा लागेल आणि त्याला तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल। म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल पहिल्या 3 पैकी त्या ट्रेडला तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल। जर तुम्ही ॲडमिशन केलं किंवा नाही केलं तरी देखील तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र नसणार आहात, ठीक आहे। आणि ज्या उमेदवारांना विकल्प 4 बघा, ट्रेड ऑप्शन नंबर 4 पासून ते 100पर्यंत जो ट्रेड मिळाला असेल तर सर्वस्वी तुमच्या इच्छा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं नाही करायचं तुमची इच्छा आहे। परंतु ज्यांना 3पर्यंत मिळालेलं आहे त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन करावंच लागणार आहे। आता ॲडमिशनसाठी बघा, 28 जुलैपासून बघा, 28 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे। म्हणजेच उद्यापासून तुम्ही त्या ठिकाणी जी काही कॉलेज आहे त्या कॉलेजला जाऊ शकता संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी करू शकता। 2 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत या ठिकाणी ॲडमिशनसाठी असणार आहे। ज्यांचा नंबर लागला, ट्रेड लागला आहे त्यांना 2 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे। संपूर्ण डॉक्युमेंट्स बघा, आपला व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे। तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन 2 ऑगस्टपर्यंत तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी तुम्ही करू शकणार आहात, ठीक आहे। तर अशा पद्धतीचा बदल या ठिकाणी झाला होता, अतिशय महत्त्वाचा बदल होता सर्व विद्यार्थ्यांसाठी। आता महत्त्वाची सूचना आहे सर्वांना, ज्यांचा ट्रेडला नंबर लागला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा।
आणि जिल्हा पण लिहून पाठवा, कोणत्या जिल्ह्याला तुमचा नंबर लागला आहे. उदाहरणार्थ पुणे आहे, नागपूर आहे, नंतर ठाणे आहे, अंबरनाथ आहे. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल ते लिहून पाठवायचं आहे. आणि ज्यांचा नंबर लागला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला पुढचं मार्गदर्शन मी त्या ठिकाणी करणार आहे. ज्यांचा नंबर लागला नाही ते पुढच्या फेरीसाठी पात्र आहेत. ठीक आहे. आता बघा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण ह्या ठिकाणी पाहूया. बघा ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा दर्शना पेटकर यांचा नंबर लागलेला आहे. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितले, माझा सेकंड लिस्टला नेम आलं, हे तुमच्या गायडन्सने घडले, थँक्यू सो मच. बघा मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. ऑप्शन फॉर्म भरण्याचं सर्वस्वी काम तुमचं असतं. तर तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन मी सर्वच विद्यार्थ्यांना करत राहणार आहे. तर तुमचं खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. बघा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यश गावारे यांनी लिहिलेला आहे, सर मला सेकंड लिस्टमध्ये मोटर मेकॅनिक ट्रेड लागला आहे तुळजापूरला, पण मला ती जी काही सिटी आहे ती सिटी नको आहे, मग मी 3 लिस्टमध्ये आणखी ऑप्शन भरू शकतो का? बघा तुम्हाला अगोदर हे बघायचं आहे की तुमचा जो काही नंबर लागलेला आहे तो 1, 2 आणि 3 यापैकी जर कुठला ट्रेड असेल तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे. जर यापैकी ट्रेड नसेल तर तुमचं ॲडमिशन करणे किंवा नाही करणे ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. परंतु मी सर्वच विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच करायचं नाही आहे तो ट्रेड विनाकारण टाकू नका. कारण इतर जे काही विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचा नंबर देखील त्या ठिकाणाहून जातो. त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन करायचं आहे तोच ट्रेड तुम्ही टाकायचा. आता बघा या विद्यार्थ्याचा ज्या ठिकाणी नंबर लागला आहे त्याच ठिकाणी एखाद्या गरजू विद्यार्थ्याचा नंबर लागू शकतो. जर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करायचं नसेल तर तो ट्रेड किंवा तो जो काही ऑप्शन आहे तो तुम्ही तुमच्या ऑप्शन लिस्टमध्ये टाकूच नका. म्हणजे जेणेकरून इतर दुसऱ्या जे काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या ॲडमिशनचा किंवा त्या जे काही सीट आहे त्याचा त्या ठिकाणी त्याला फायदा मिळू शकतो. तर त्यामुळे तुम्ही जो काही ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे तेच ऑप्शन तुम्ही पुढच्या राऊंडसाठी भरू शकता. अगोदर चेक करा, पहिल्या 3मध्ये तुम्हाला नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल. पहिल्या 3मध्ये नसाल तर पुढच्या याच्यासाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात. तर अशा पद्धतीने संपूर्ण जी काही माहिती आहे मी तुम्हाला ह्यावेळी सांगितलेली आहे. आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा होतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या. आणि अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ पुढच्या 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला मी देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली जाणार आहे. तर तो देखील व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. तर तो देखील तुम्हाला 1-2 दिवसात तो व्हिडिओ त्या ठिकाणी मिळणार आहे. तर सर्वांना ही माहिती कळली असेल अशी अपेक्षा करतो. कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.